भागवत कथेच्या क्रमाबरोबरच आपण गोपीगीताचा थोडासा विचार या कथेमध्ये विशेषत्वाने करायचा आहे. अरास पंचाध्याय. काल आपण पाहिलं की गोपी कोणाला म्हणावं, की सर्व इंद्रियांनी भगवंताचं रसपान करणारी जी ती गोपी आहे. काही पैलू आपल्या पुढे ठेवायचे आहे आणि मग कथेचा क्रम आपल्याला घेऊन जायचा पुढं. मनुष्याच्या सगळ्या इंद्रियांची ओढताड चालू आहे. डोळा म्हणतो मला रूप बघायचं, कान म्हणतोय मला शब्द ऐकायचा, रसना म्हणते मला चव घ्यायची आहे, त्वचा म्हणते मला स्पर्श घ्यायचा आहे आणि नाक म्हणते मला गंध घ्यायचा आहे. गोपीकडून घेऊया थोडीशी. पण जगामध्ये या पाचही इंद्रियांना आपला आपला विषय मिळवण्यासाठी, आपला आपला पदार्थ मिळवण्यासाठी वेगवेगळे विषय शोधावे लागतात. म्हणजे काय, सूक्ष्मतेने थोडंसं समजून घ्या. जिथं रूप आहे तिथं सुगंधच असेल असं नाही. डोळा रूपाला पाहतो. भैया बोलते वक्त कम कर देना थोड़ा सा, जो गाते वक्त जो विको कर दिया था ना उसको कम, और गाते वक्त विको देना, उसको थोड़ा सा ध्यान रखिए. बाकी कुछ नहीं. डोळ्यांनी सौंदर्य पाहिलं, पण ज्याच्यामध्ये सौंदर्य आहे त्याच्यामध्ये सुगंध असेल असं नाही. सुगंधासाठी परत दुसरं पाहावं लागतं. म्हणजे काय, काही व्यक्ती, काही वस्तू दिसायला सुंदर असतात, डोळ्यांना बऱ्या वाटतात. थोडा अंतरंग जायचं आपल्याला. पण जे सौंदर्य आहे ना, त्याला सकाळी उठल्यानंतर त्याच्या जवळ गेलं आणि आंघोळ जर त्यांनी केली नाही तर दुर्गंध येतो. म्हणजे सौंदर्यवान आहे पण सुगंधासाठी अत्तर लावावं लागतं. बरं, जिथं सुगंध आहे तिथं स्पर्श नाही. चंदनाला सुगंध आहे पण चंदन नाही खाऊ शकत तुम्ही, बरोबर आहे. काही पदार्थ चवीला चांगले आहे पण त्यांना सुगंध नाही. काही पदार्थांचा स्पर्श होऊ शकतो पण ते सौंदर्यवान नाही. आता याचं थोडीशी गंभीरता आहे. हळूहळू मी कथा आपल्या पुढं उलगडत चाललोय. आपला अधिकार वाढला पुढं आणि माझा वाढला की मग त्याला अजून स्पष्टतेनं सांगेल. जगामध्ये एकच वस्तू सगळ्या इंद्रियांना तृप्त नाही करू शकत. रूपासाठी दुसरीकडे जावं लागतं, सुगंधासाठी वेगळ्या विषयाकडे जावं लागतं, चवेसाठी वेगळ्या पदार्थाकडे जावं लागतं, स्पर्शासाठी वेगळ्या विषयाकडे जावं लागतं. पण तो सगळ्या इंद्रियांना एकाच वेळी तृप्त करणारा जर कोण असेल तर तो फक्त परमात्मा आहे. कारण डोळ्यांनाही तृप्ती देणारा तो आहे. कारण त्याचं सौंदर्य एवढं आहे की त्याचं सौंदर्य ज्यांनी पाहिलं ते म्हटले आता जगामध्ये दुसरं सौंदर्य पाहण्याची गरज राहिली नाही. बघा, डोळ्यांना सौंदर्य देणारा तोच. बरं, डोळ्यांना सौंदर्य देणारा तो आहे तर सुगंध हो. आमच्या ज्ञानेश्वर माऊलीला विचारा. माऊली असं म्हणतात की मी इंद्रायणीच्या तटाकावर बसलेले होते, गोपीच्या भावामध्ये माऊली गेल्यात आणि अचानक मला सुगंध आला. कुणाचा? ओळखीचा आला, अवचित आला, परिमळू आला. परिमळ म्हणजे सुगंध. अवचित परिमळू झुळकला आळू माळू, मी म्हणे गोपाळू. कौन सा? बहुत बढ़िया. अवचिता परिमळू झुळकला आळू माळू, मी म्हणे गोपाळू. आला गे आला गे आला गे आला गे माय. तो यायच्या अगोदर त्याचा सुगंध आला.
ओळखीचा सुगंध आला. मी कावरी बावरी झाले. चाचरत ते बाहेर निघाले. आणि त्याला पाहिल्यानंतर मला मागे जाता येईना, मला पुढे जाता येईना. एका ठिकाणी मी स्तब्ध झाले. म्हणून भगवंताच्या ठिकाणी रूप आहे, त्याचं रूप डोळ्यांना तृप्त करणार आहे. त्याच्या ठिकाणी सुगंध आहे. किंबहुना जो सगळा सुगंध आहे ना, तो त्याचाच आहे. डोळ्यांना पण तृप्त केलं, बरं. कानांना तृप्त करणारा, हो, कानांना तृप्त करणारं त्याचंच नाव आहे. नंतर म्हणावं लागतं, तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण. कान त्याच्या नामाला पिऊ शकतात. खूप चांगला आहे कान. ऐसा है कि दो पीने की चीज है, एक मुंह से पिया जाता है और एक कान से पिया जाता है. बहुत अच्छा सुनना है. नाना, जो मुख से पिया जाता है वो नीचे जाता है, जो मुख से पिया जाता है वह नीचे जाता है, और जो कान से पिया जाता है वो ऊपर जाता है. हमें नीचे नहीं जाना है. बहुत मुख से पीते हैं, खाते हैं ना, वो नीचे जाता है, बहुत नीचे जाते हैं. और नीचे जाते हैं तो बाथरूम में भी जाते हैं. छान आहे. ज्यांना इथून खाण्याची सवय लागली ना, त्यांचं इथलं खाणं कमी होतं. म्हणून कथेला मी जेव्हा आलो तेव्हा बरेचसे भाविकजन म्हटले, महाराज राहू द्या ना नाश्ता, कथा ऐकू ना. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ, आता जड पदार्थावर आम्ही वर आलोय. सर्वसामान्य माणसं सगळं आयुष्य ज्याच्या मध्ये घालताय, आम्ही त्याच्या वर उठलोय थोडंसं. आता थोडासा जरी नाश्ता बिघडला तरी प्रॉब्लेम होऊन जातोय. याचा अर्थ आम्ही आमचे बटणं ठेवलीत कुणाच्या तरी हातामध्ये. आता आम्ही आमचा आनंद त्याच्या वर घेऊन आलोय, की कानाने मिळणारा जो आनंद आहे. अजून एक सांगू का आपल्याला, ज्यांना रस मिळाला ना त्यांना कळतंय रस त्यात नाही. परत एकदा बोलतो, ज्यांना खरा रस मिळाला ते म्हणतात रस त्यात नाही, रस रस्त्यात नाही, रस रस्त्यात नाही. कळालं की नाही काय माहिती? रस रस्त्यात नाही, रस रस्त्यात नाही. आणि ज्यांना हा रस कळाला नाही, आयुष्यभर रस्त्यात ते रस शोधत बसतात. चलो पानपुरी खाने को, चलो रगड़ा खाने को. अरे कितना रगड़ा, कितना पानपुरी, कितना बर्गर और कितना पिज्जा. म्हणून ज्याला हा रस मिळाला, घेऊन तर बघा थोडासा. भगवंताच्या नामाचा रस ज्याला मिळाला ना, तो म्हणतोय, राम रसाची चवी आन रस रुचती केवी. डोळ्याने त्याच्या रूपाचा रस, कानाने त्याच्या नामाचा रस, नाकाने त्याचा सुगंध. कुणाचा? परमात्म्याचा. आता काय राहिलंय? आता राहिली चव. त्याच्या नामाची चव एवढी मोठी आहे. संत असं म्हणतात की जगातले सगळे पदार्थ एकत्र केले आणि भगवंताच्या नामाचा रस जर एकीकडे ठेवला तर त्याच्या कणाला सुद्धा पुरणार नाही. अहो, जगातले सोडा, सर्वात सर्वश्रेष्ठ आहे अमृत. पण त्या अमृताला सुद्धा फिकं वाटावं. जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. नामदेव महाराज बोलताय, अमृता होनी गोड नाम तुझे देवा. पण खंत करताय, मन माझे केशवा का न घे. अरे का घेत नाही? नाही ते तंबाखू तोंडामध्ये ठेवतोय दिवसभर, थुकावं लागतं पचपच. एकदा घे ना हा रस. कोणाची आलोचना नाही. जे खात असेल त्यांना लकलो, बिचारे ते त्यांच्या खिशातून खातात. आपलं कुठं काय जातं. पण थुंकून रस्ते खराब करतात ते मात्र चुकीचं आहे. खरं तर त्यांच्या पत्न्यांनी त्यांना म्हणायला पाहिजे की जरा सुधारा तुम्ही, आता घालूनच सुरुवात व्हायला पाहिजे. सोडा. ज्याला हा रस मिळाला, खरं तर कुठल्या रसामध्ये, कुठल्या तमालपत्रामध्ये आलोय आपण. आपा आमचे गुरुजी होते, नाव नाही सांगत, त्यांचं रेकॉर्डिंग चाललंय. ते गाणं वगैरे झालं की म्हणायचे बंदूक काढा.
बंदूक, नवीन लोक असलं की त्यांना असं वाटायचं बंदूक म्हणजे काय गोळ्या मारता की काय आहे, पण त्यांचं म्हणायचं असतं बंदूक म्हणजे तंबाखू काढा. आणि लोक बंदुकीतून गोळ्या फेकतात, आपण थुंका फेकूया, फोक, त्याला म्हणायचे ते बंदूक. ऐक बंदूक निघालो. आमचा हा भरत बसलाय ना, त्याने बरेच बंदुकी तयार करून दिले आहेत. ज्याला हा रस मिळाला तो परत त्या रसाकडे जाणार नाही. डोळ्याला रूपाचा रस मिळाला भगवंताचा, कानांना नामाचा रस मिळाला, वाणीला नामाचा रस मिळाला, अजून काय राहिलंय, काय राहिलंय अजून, नाकाला सुगंध मिळाला, आणि अजून काय राहिला, स्पर्श राहिला. गोपीगीत म्हणजे काय, गोपी म्हणतात की आम्हाला त्याला नुसतं पाहायचंच नाहीये, आम्हाला फक्त त्याचा सुगंधच नकोय, आम्हाला फक्त त्याच्या नामाची चव नकोय, आम्हाला फक्त त्याचे नामच ऐकायचे नाही, त्या सच्चिदानंद परब्रह्माला आम्हाला स्पर्श करायचा आहे. कारण तो जो स्पर्श आहे तो स्पर्श तुमच्या आमच्यासारखा पंचमहाभौतिकतेचा नाही आहे, जिथं आनंद ठासून ठासून भरलाय. कसं बोलू मी आपल्याला, हे अनुभूतीचा विषय आहे. अरे सामान्य स्पर्श काही क्षणापर्यंतचा माणसाला मोहून टाकतो, तर त्या सच्चिदानंदाचा स्पर्श झाल्यानंतर सगळ्या देहाला नाही, मनाला नाही, आत्म्याला तो पुलकित करून टाकतो. मग गोपिका म्हणतात आम्हाला आता देव असा आहे तसा आहे, तो निर्गुण निराकार आहे, तो वैकुंठामध्ये आहे, आम्हाला असा देव नकोय, आता आम्हाला असा देव पाहिजे की तो आमच्या पुढं उभा पाहिजे, आम्हाला असा देव पाहिजे की त्याची चव घ्यायला यावी, आम्हाला त्याच्या आधाराचं अमृत आम्हाला सेवन करता यावं. खरं तर गोपीगीत ताई एवढं सूक्ष्म आहे, मला भीती वाटते लोक पुढं सांगायला. अजून आपली अंतःकरणाची वृत्ती अजून सूक्ष्म झाली की कधीतरी मी त्याचं चिंतन करेन. आता जर मी ते सगळं बोलत गेलो तर आपण जगातल्या स्पर्शाकडे जाण्याची शक्यता आहे, शृंगाराकडे जाण्याची शक्यता आहे. म्हणून फक्त जाणून सोडतोय मी हळूहळू, थोडं 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 टिकून राहिलो आपण असंच तर बघूया पुढे. जगातले अमृत नाही, गोपिका असं म्हणतात की आम्ही तुझं स्मित हास्य करत असतानाच तुझ्या ओठांकडे बघतो, आणि त्या ओठांमध्ये सुद्धा आम्हाला अधरामृताचं सेवन करावं, पण ते अधरामृत दुर्गंधीनं भरलेलं नाहीये, हे फक्त ध्यानात ठेवायचं. जगामध्ये असलेल्या लाळीनं दुर्गंधीनं ते भरलेलं नाहीये, तिथं फक्त आनंद लक्षात ठेवायचा. इतकं सूक्ष्म आहे ते. अधरामृत म्हणजे फक्त इथलं इकडचं घेऊ नका, ते अमृत जगातल्या कुठल्या अमृताला जी किंमत नाही ते अधरामृत आहे. आम्हाला काय पाहिजे, आम्हाला तुझं अधरामृत पाहिजे देवा, आम्हाला तुझा स्पर्श पाहिजे, आम्हाला तुलाच पाहिजे आहे, आम्हाला तर तुझाच सुगंध पाहिजे आहे. खरं गोपीगीतामध्ये गोपी असं म्हणतात की जेव्हापासून तुला पाहिलंय, जेव्हापासून तुला पाहिलंय तेव्हापासून जगामध्ये कुणा जवळच थांबावं असं वाटत नाही. कारण जगामध्ये आहे कुठे सामर्थ्य सगळं देण्याचं, सगळ्या इंद्रियांना तृप्त करायचं, सर्व इंद्रियांना तृप्त करणारा फक्त आणि फक्त तू आहेस. आणि अशा सगळ्या इंद्रियांनी त्याला पाहायचं, त्याचं सेवन करायचं, त्याचं नाव गोपीगीत आहे. वेळ पुढं चाललाय, अजून थोडंसं सांगतो एका वेगळ्या मुद्द्याने, म्हणजे गोपीगीत आपल्या पुढे येईल. आज कथा सुरू झाली नाना खऱ्या अर्थाने, 2 दिवस भूमिका लागली त्याची. रासलीला म्हणजे काय आपण पाहतोय, रासलीला म्हणजे अखंड रस प्राप्त होणे. मी परत विचारेन ना आपल्या सगळ्यांना, रासलीला म्हणजे काय, अखंड रस प्राप्त होणे. कसं पाहावं लागेल त्याला, आम्ही आमच्या जीवनामध्ये रास करतोय, रस प्राप्त करून घेतोय, पण तुकड्या तुकड्यामध्ये. खूप चांगला आहे का, रस आहेच ना, रस जर नसता तर माणसाने संसार केलाच नसता. पण संसारामध्ये मिळणारा जो रस आहे ना, तुकड्या तुकड्यामध्ये. कसा बघा, बालपण जेव्हा असतं तेव्हा रस असतो गाड्यांमध्ये. गाड्यांमध्ये काय, भर जेसीबी लाव मुझे, मला कार आणा,
म्हणजे लहानपणी पोरं जे ना, छोटे छोटे पोरं, त्यांना रस कशामध्ये? खेळण्यांमध्ये. लहानपणी त्या गाड्यांमागे पळतात आणि तरुण झाले की मग नेत्यांच्या गाड्यामागे पळतात. म्हणजे गाडीची सवय तेव्हापासून. आलोचना नाहीये, लहान लेकरांना माणसं आवडत नाही, ते म्हणतात मला खेळणं द्या. किंबहुना माणसासोबत ते खेळण्यासाठी राहतात. त्यांना तर असं म्हटलं, माणूस आणि गाडी त्याच्यातून कोण पाहिजे तुला? तो मला गाडी पाहिजे, नाही का? रसच की नाही? हा रस आहे. थोडं तरुण झाल्यानंतर मनुष्य मित्रात रस शोधतो, पण अखंड मिळत नाही ना तो रस. तरुण झाल्यानंतर बायकोमध्ये शोधतो किंवा प्रियसीमध्ये शोधतो, पण हे लक्षात ठेवायला पाहिजे, जी प्रियसी तीच बायको पाहिजे, जी बायको तीच प्रियसी पाहिजे, असं नाही जमणार. प्रियसी वेगळी आणि बायको वेगळी, हा असं नाही जमणार. एक तर असं काम करा, जिच्यावर प्रेम कराल तिला बायको करा, किंवा जिला बायको कराल तिला प्रेयसी करा. असं नाही जमणार. बॉलिवूडचे चित्रपट बघून घरवाली आणि बहारवाली नाही जमेगा भाई. जो घरवाली है ना उससे ही प्रेम करो, और जिससे प्रेम करो उसको ही घरवाली बनाओ. ऐसा नहीं होगा. चंगळवाद लावलाय, चंगळवाद. घरामध्ये एवढी सेवा करणारी पत्नी असून सुद्धा खऱ्या अर्थाने खेटराजवळ बसण्याची लायकी नसलेल्या माणसासाठी माणसं झुरतात आणि संसार बर्बाद करून टाकतात. आमच्याकडे प्रक्रिया अशी आहे. अरे त्या रुक्मिणीनं श्रीकृष्ण भगवंताच्या विषयी ऐकलं, त्याच्याविषयी प्रेम झालं, आणि प्रेम झाल्यानंतर त्याच्याशीच लग्न केलंय. आम्हाला लग्नासाठी दुसरी पाहिजे, प्रेमासाठी दुसरी पाहिजे. मूर्खता आहे. म्हणून तारुण्यामध्ये त्यातच रस. थोडंसं म्हातारं होत आलं की मग नातवात रस. अजून थोडंसं म्हातारं होत आलं की पणतूमध्ये रस. समाजामध्ये राहत असेल तर समाजात रस. राजकारण करत असेल तर राजकारणामध्ये रस. पण वेळाला तुम्ही श्रीमंती असेल तर पैसा दाखवण्यामध्ये रस आहेच. कारण पैसे काय म्हणत नाही की तू श्रीमंत आहे म्हणून दाखवावं लागतात. दागिने असेल तर दाखवण्यात रस. कला असेल तर दाखवण्यात रस. पण प्रश्न असा आहे, हे सगळे रस मिळवलेत, तृप्त झालात का? नाही. कारण हे तुकड्या तुकड्यातले रस आहे, आणि हे सगळे रस एका ठिकाणी एकत्र होतात. किंबहुना हे सगळे रस त्या रसाच्या एका थेंबाची बराबरी करू शकत नाही. असा जो महारस आहे त्याचं नाव आहे महारास. अजून थोडंसं ऐका. आम्हाला जगामध्ये जो आनंद मिळतो ना, तो आनंद म्हणजे कसा आहे? आकाशामध्ये उदित झालेला चंद्र आणि त्या चंद्राचं प्रतिबिंब पाण्यांमध्ये पडतं. थोडंसं सूक्ष्म आहे, मला कळतंय, पण हे जर कळालं ना, आनंद आहे जीवनाचा. आम्हाला वाटतं भजन कीर्तन म्हणजे नुसतं उड्या मारणं, पंक्ती खाणं, घरी निघून जाणं, ते नाही. ते आर्ट ऑफ लिव्हिंग है. इसलिए एक पुरुष ने कहा था, मुझे लगता है कि हम सबके गुरुजी ही श्री श्री जी कहते हैं, भले ही ऐसा होना नहीं चाहिए, भले ही हार्ट फेल हो जाए लेकिन जीने का आर्ट फेल नहीं होना चाहिए. हार्ट अटॅक आला चालेल, पण जगण्याची कला नको विसरायला आपण. पण अध्यात्म म्हणजे जगण्याची कला आहे, आणि ते नाही आली तर सगळं मिळूनही मधुरता जीवनामध्ये येणार नाही. कुठं होतो आपण? जगामध्ये मिळणारा जो आनंद आहे, तो आनंद कसा आहे? आकाशामध्ये उदित झालेला चंद्र आहे आणि त्या चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलेलं आहे. जगातला आनंद गोळा करणं म्हणजे मूळ बिंबाला नाही, जे प्रतिबिंब पडलंय ना त्या प्रतिबिंबाला जमा करणं आहे. कळतं मी जे बोलतोय ते? आणि अध्यात्मातला आनंद जे पाण्यामध्ये सावली पडली त्याला पकडायचं नाहीये, ज्याची सावली पडली त्याला पकडायचं. गोडा आहे खूप. अमृताचा समुद्र आहे, आणि त्या अमृताच्या समुद्रातून वेगवेगळ्या घागरी भरून ठेवल्यात. त्या आमच्या घागरी आहे. गाडीची घागर, पत्नीची घागर, मित्राची घागर, सन्मानाची घागर, आणि या छोट्या छोट्या घागरीतील आभासिक अमृताने
आम्ही थोडं थोडं तृप्त होतोय. पण आता घागर नाही, आता पूर्ण सागरच जेव्हा हाती लागतो त्याचं नाव रासलीला आहे. आता घागरीतला आनंद नाही, आता बिंदूतला आनंद नाही, आता पूर्ण सिंधू हाताशी लागलाय. क्या बात है. छोट्याशा जीवामध्ये तो समुद्र जेव्हा येऊन उतरतो ना, तेव्हा तो त्याला साठवू शकत नाही. आणि तो आनंद आतमध्ये आला की तो आनंद आतमध्ये राहत नाही. म्हणून तर चला 400-450 वर्षापूर्वी राजस्थानच्या त्या नगरीमध्ये रजपुतांच्या मर्यादेच्या घराण्यांमध्ये, भैया वेको कम करता थोडासा आवाज, थोड़ा आवाज थोड़ा सा कम कर, थोड़ा सा. अच्छा, जो घूमता है ना उसको थोड़ा सा सुनना, गाते वक्त दे देना. बहुत अच्छा चल रहा है. श्री राम. राजस्थानमध्ये ज्या घरांमध्ये मर्यादा होत्या, स्त्रियांना आयुष्यभर मोठा घोंगट करून राहावं लागत होतं, त्या मीराबाईंच्या अंतःकरणामध्ये भगवंताचा रस उतरला. आणि रस उतरल्यानंतर आतमध्ये राहू शकला नाही, तो नाही राहू शकला. अरे जिथं माणसामध्ये येणंही कठीण, तिथं ती स्त्री नाचायला लागली, गल्ली गल्लीमध्ये फिरायला लागली, भगवंताच्या कीर्तनात नाचायला लागली. 450 वर्षापूर्वी. आज इथं आम्हाला लाज वाटते कीर्तनात. कोण पाहत असेल माझ्याकडे? कोणी पाहत नाही तुझ्याकडे. जो पाहतोय त्याच्यासाठी पावली खेळायची, जो पाहतोय त्याच्यासाठी नृत्य करायचं. त्या काळामध्ये एवढ्या मर्यादा असलेली ती मीराबाई, तो रस उतरला आणि त्यामुळे थांबू शकली नाही. सासू म्हटली, मेली, इज्जत घालवली आमची. डबक्यातला आनंद जिला माहिती होता, ती म्हटली आमची इज्जत घालवली. मीराबाईंना भेटण्यासाठी संत आल्यानंतर गावातल्या लोकांना विचारताय, संत मीराबाई आपको पता है? लोक कहता संत मीराबाई नाही, पगली मीराबाई रहती यहाँ पे. सासऱ्याला असं वाटलंय इज्जत घालवली ना माझी, आमची. विष दिलं पिण्यासाठी. वाटीमध्ये विष आलं, विष निळं निळं होतं. सृष्टीची मधुरता बघा. विषाकडे पाहिल्यानंतर मेरा कन्हैया भी नीला है, मेरा कन्हैया भी नीला है, इस विष के रूप में मेरा कन्हैया आ गया. म्हणून ज्यांच्या अंतःकरणामध्ये मधुरता आली ना, विषामध्ये सुद्धा त्यांना अमृत मिळेल. आणि अंतःकरण मधुर झालं नाही तर अमृतामध्ये सुद्धा विष. पग घुंघरू बांध मीरा नाची रे. अब बिंदु में सिंधु आ गया, कैसे रुक पाएगा? लोग कहे मीरा भाई रे बावरी, लोग कहे मीरा भाई रे बावरी, सास कहे कुल नासी रे. मिरेला कोंडून ठेवलं, पिण्यासाठी विष दिलं, पण आनंद मध्ये आला. एवढं सगळं झालं तरी पग घुंघरू बांध मीरा नाची रे, हा आनंद आहे. विष का प्याला राणाजीने भेजा, विषाचा प्याला राणाजीने पाठवला. पीबत मीरा हासी रे, मेरा कन्हैया आ गया. इतना दुख होने के बाद भी पग घुंघरू बांध मीरा नाची रे. आम्हाला थोडंसं दुःख जर झालं तर आम्ही म्हणतो आता जगामध्ये काय राहिलं नाही. एवढे दुःख मिळून सुद्धा तो आनंद जेव्हा अंतःकरणामध्ये आला, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, याचं नाव आहे महारास. अखंड रस ज्यामध्ये मिळाला त्याचं नाव आहे महारास. आपा किती वेगवेगळ्या प्रकारे रासाने पाहता येईल. अजून ऐका. भगवंत अदृश्य झाला, पुढे पाहायचंय आपल्याला, भूमिका सगळी बघायची आहे. आणि सगळ्या गोपिका कृष्णाला शोधायला लागल्यात. ऐका, आमच्या सगळ्या अंतःकरणाच्या वृत्ती म्हणजे गोपीच आहे.
आणि आमच्या सगळ्या अंतःकरणाच्या वृत्ती त्या कृष्णाला शोधताय, त्या पूर्ण रसाला शोधताय. सांगू का आपल्याला, आम्हाला छोटा 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 जो रस मिळतोय ना, त्या रसाने आमच्या वृत्ती म्हणजे गोपी त्या तृप्त होत नाही. त्या म्हणतात की आम्हाला असा रस पाहिजे. तो जो रस मिळाला की नंतर परत कुठल्याच रसाची गरजच राहणार नाही. किंबहुना त्याच्यासाठी जीव निघाला होता. थोडा मूल साथ दे दीजिए. कैवल्याच्या कैवल्य साग कोमल गंधारला काय कोमल गंधार साग म प द ने ने सा नि द द प कैवल्याच्या चांदण्याला चांदण्याला कोड पकडे से साप. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्रबाहू पांडुरंगा चंद्रबाहू पांडुरंगा मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. भैरवी में सिर्फ शुद्ध रेशम लगाना है भैरवी सिर्फ शुद्ध. हा त्या आनंदासाठी जीव निघाला होता. पण कसं झालं, बाळवडी खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवाता वृद्धपणे देवाता दिसे पैल तीर. थोड़ा सा गेंद दे दो भाई. चंद्रबाहू पांडुरंगा मन करा थोर जन्म मरण नको आता नको एरदार नको ऐकाता नाथा व्यर्थ बळीवार. चरा चरा पारण्या हो जाहला उशीर. उशीर झालाय, तुकड्या तुकड्यातला आनंद मिळाला, उशीर झाला. आता रासमध्ये माझा प्रवेश व्हायला पाहिजे. चरा चरा पारण्या हो जाहला उशीर. पांडुरंग 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 मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. त्या मुख्य चंद्राला पकडायचं आहे, त्या कैवल्याला पकडायचं आहे. त्या कैवल्याचं नाव आहे रास. आणि म्हणून त्या परमात्म्याला म्हटलंय रसो वैसा. तुकाराम महाराज म्हणते तो रस मला मिळाला, तो रस मला मिळाला. आणि त्याचा परिणाम असा झाला, सेवितो हा रस. किरवाणी को लोके चले साथ में आगे. सेवितो हा रस वाटी तो अनेक
तारा ना 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 तारा ना 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 हा तारा ना 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 तारा ना 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 जय हो. सेवी दो हार वाटी दो सेवी दो हार वाटी दो आणि गा घ्यारे होऊन करार क्या बात है. सेवी तो हार वाडी दो अनिका सेवी तो हार सेवी तो हार सेवी तो हार सेवी तो हार सा 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 रे 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 ग सा रे ग म प र म प ग प प र प र म म म प ग म रे ग रे ग सा रे सा रे नि दा नि दा सा रे सा ग ग ग रे ग रे म म ग म प प म प म दा 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 da 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 ba pa da ma ba ga ma sa re ga sa re ga sa re ga sa re ga ga sa 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 re ga sa re ga sa re ga ma ba sa re ga ma ba da da ba ma da ba ma ga re ग रे सा ग रे सा ग रे सा सरे स ग ग रे ग रे म म ग म ग म प प म प म द द द ब द ब नि 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 ध नि ध द द सा नि र ब सा नि र ब म ग रे सा सभी तो हार सबाटी तो हार सेवितो हारस वाटितो अनेका असा रस प्राप्त करून घेण्याचं नाव आहे रासलीला रासपंचाध्याय. आता त्याची थोडीशी भूमिका आज आपण बघूया. 15 मिनिटं आपल्याकडे आहे आणि त्यानंतर मुख्य श्लोकांचं चिंतन आश्वासन उद्या आपण घेऊया. खूप चांगलं ऐकायचं. श्रीकृष्ण भगवंताचा अवतारच मुळामध्ये आहे, जीवांना रस देण्यासाठी आहे. आणि म्हणून भगवंत आला आणि आल्यानंतर बड़ा अच्छे से बजाया. श्रीकृष्ण भगवंताचा अवतारच मुळामध्ये सगळ्यांना रस देण्यासाठी आला झाला. कधीपासून तो रस दिला? जन्मापासून. उद्या जन्मोत्सव साजरा करायचा ना आपल्याला. आपल्या यजमानत्वामध्ये उद्या श्रीकृष्ण भगवंताला इथं आणायचं आपल्याला कथेनं. उद्या वृंदावन एक कृष्ण कथा आणि त्यामध्ये कृष्ण जन्म अलौकिक हृदयामध्ये त्याला साठवून ठेवूया. उद्या आनंद घ्यायचा आहे त्याचा. म्हणून लवकर आंघोळी आणि 7 वाजता उद्या इथे यायला पाहिजे सकाळी. जन्मापासून त्याने प्रयत्न केला की सगळ्यांना आनंद द्यायचा. पण आनंदामध्ये प्रतिबंध काय आहे? आनंदामध्ये प्रतिबंध अविद्या. आनंदामध्ये प्रतिबंध आहे काम क्रोध. आनंदामध्ये प्रतिबंध आहे दंभ.
आनंदामध्ये प्रतिबंध आहे विष, आनंदामध्ये प्रतिबंध आहे अहंकार. बघा ना, अशीही कथा बघा. पूतनेला मारलं म्हणजे अविद्येला संपवलं, शक्तासुराला मारलं म्हणजे जडवादाला संपवलं, तृणावर्ताचा वध केला म्हणजे कामक्रोधाला संपवलं, आघासुराला मारलं, बकासुराला मारलं म्हणजे दंभाला मारलं, कालिया नागाच्या डोक्यावर नृत्य करून त्याच्या शरीरामध्ये असलं सगळं विष काढलं. म्हणजे काय, आमच्या अनेक ज्या वृत्त्या आहेत त्या वृत्त्या रस घेऊ देत नाही. भगवंताने आपल्या चरणाने त्या वृत्त्यांना ठेसून टाकलं, कारण त्या आनंद मिळू देत नाही. आणि नुसत्याच नकारात्मक वृत्त्या नाही, ब्रह्मदेवाचं गर्व सुद्धा हरण केला. याचा अर्थ असा की मी पुण्य करतो त्याचा अभिमान नको राहिला. इंद्राचा गर्व हरण केला, का बरं, सन्मानाची आशा नको राहिला. वरुणाचा अभिमान गलित केला. किती छान आहे. ना पापात्मक वृत्त्या ठेवल्या ना पुण्यात्मक वृत्त्या ठेवल्या, आणि पाप आणि पुण्याच्या अतीत झाल्यानंतर जे मिळालं त्याचं नाव रास आहे. इतकं गंभीर आहे. बरं आहे, न राहिलं पाप. भैया बोलते फक्त थोडासा कम करो आवाज. न राहिलं पाप, न राहिलं पुण्य. पाप पुण्याच्या अतीत झाल्यानंतर जीवाला जे मिळतो तो रास. आता खूप चांगला आहे का, भगवंताने सगळ्यांना रस द्यायचा प्रयत्न केला, परंतु सगळ्यांच्या अंतःकरणापर्यंत तो पोहोचला नाही. त्याचं कारण असं आहे, ज्यांना दुर्गंध घेण्याची कायमच सवय लागली त्यांना फुलाचा सुगंध आवडत नाही. मी गोष्ट ऐकली, एक गोष्ट ऐकली मी. मासे विकणारी एक कोळीण होती आणि तिची मैत्रीण एक माळीण होती. मासे विकण्यासाठी जाणारी ही बाई शहरामध्ये मासे विकायचे. आता मासे म्हटले की दुर्गंध, पण खाणारे माणसं नाकाला कापडा बांधतात पण खातात तेच. किती विरोधाभास आहे बघा तो. म्हणजे वास सहन होत नाही आणि पोटात कशाला घालताय मग. मी मच्छी मार्केटमध्ये जात नाही कधी, पण कधीतरी कीर्तनाला जाता जाता आमचा ड्रायव्हर त्याच्यातून घालतो मच्छी मार्केटमधून येतं कधीतरी. मी तिथं माणसं पाहिलेत की बॅगी त्यांच्याजवळ, मासे पाहतात, नाकाला रुमाल लावतात आणि मग घरी घेऊन जातात. मी विचार करतोय, घेताना नाकाला का रुमाल लावलाय, पोटात जाताना काय घाण एवढी कशाला घालताय. मासे घेऊन जायची बाई. एक दिवस मासे विकता विकता वेळ होऊन गेली आणि शेवटची गाडी निघून गेली. जुना काळ होता, एखादीच गाडी गावामध्ये यायची रात्री मुक्कामी. आता काय करायचं, तिला आठवण झाली माझी मैत्रीण इथं राहते, तिचा फुलाचा व्यापार आहे, हार असतात तिच्याकडे. हे किती सुंदर हार इथं मिळतात, चला मैत्रिणीकडे जाऊया. मैत्रिणीकडे गेली. मैत्रिणीला आनंद आला, म्हणले ये छान आहे. जेवण वगैरे झालं आणि सांगितलं, आज ना मी तुझी झोपड्याची व्यवस्था इथं फुलांमध्ये केली. इथं मोगरा आहे, इथं गुलाब आहे, इथं तुझी झोपड्याची व्यवस्था केली, तू झोप. झोपली. 2 मिनिटं झाला, फुलांचा घमघमाट सुटला होता. ह्या कुशीवर झोपली, दुसऱ्या कुशीवर उठून बसले. मच्छर नव्हता पण. काय झालं कळे ना, थोडं झोप आहे ना, या फुलांच्या सुगंधाने डोकं उठलं माझं. मग काय झालं, ती चुंबळ होती, चुंबळ, पाठीची चुंबळ, की ज्याला माशांचा वास लागलेला होता. एक काम करूया, ती चुंबळ घेतली आणि त्या टोकरीमधून फिरून सुद्धा घेतली माशातून आणि मग तोंडावर टाकला आणि नाकावर घेऊन जी झोपली, घर 2 मिनिटात भरायला लागली.
सकाळी माळीन आली मग तिला उठा, उठ उठ, सकाळ झाली. काय दुर्गंध घेण्याची सवय ज्यांना लागते कुठं सुगंध सहन होतो. म्हणून सुगंध सहन करण्यासाठी सुद्धा अवकात लागते बरं. छान आहे. जीवनाला सुगंधित करण्यासाठी सुद्धा अधिकार लागतोय. अधिकार नसेल तर सुगंधामध्ये सुद्धा कावळ्याला निमोने आवडतात, कावळ्याला अमृत कुठं आवडतं. फक्त माझी माऊली आहे की ते माऊली त्याला अमृत देते. सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला भगवंताने. खूप गोड लीला आहे. याच्यामध्ये प्रवेश करूया आणि थांबूया. परंतु काही ज्या गोपिका होत्या त्या गोपिकेंचे अंतकरण मुळातच त्या प्रेमासाठी आसुसलेले होते. खूप चांगलं आहे का. या जगामध्ये आपण कुणालाही दुरुस्त करू शकत नाही. ज्यांचे अंतकरण शुद्ध असतात ते माणसं ओढल्या जातात. एकच गोष्ट सगळ्यांना सांगितल्या जाते, पण काहींना ती आवडत नाही आणि काहींना ती सहज आवडते. अजून एक सांगू ताई, प्रेम केल्या जाऊ शकत नाही, प्रेम होत असतं. जांभळे येत आहे का? ऐका तरी थोडंसं. हे जर कळालं तर जांभळ्या निघून जातील सगळ्या. ऐका येतं, जरा पाणी पिऊन या वाटलं असतं जाऊन. प्रेम केल्या जात नाही. जे माणसं म्हणतात ना आम्ही प्रेम करतो, खोटं बोलता येते. आमचं लय प्रेम तुमच्यावर नाहीच आहे. अरे असतं तर बोललाच नसता. कारण प्रेम केल्या जात नाही, प्रेम होत असतं. आणि कधी होतं ते त्याला कळते नाही. आता इथं तेच आहे. रासलीलेमध्ये प्रवेश करायचा आपल्याला. भगवंत सुरुवातीला बासरी वाजवायचे. भगवान पहिले बंसी बजाते थे. ऐकणाऱ्या लोकांना वाटतं बरं आहे, काहीतरी गोड कानावर येत आहे. सुरुवात बघा कशी आहे. गोपिका म्हणवायच्या छान आहे. हळूहळू ती बासरी परिणाम करायला लागली. कुणावर? ज्यांचे अंतकरण त्या प्रेमासाठी आसुसले होते त्यांच्यावर. म्हणून प्रेम नवीन हृदयामध्ये तयार होऊ शकत नाही. जे हृदय प्रेमाला योग्य आहे तेच हृदय भगवंताकडे वळत असतं. खूप बारीक आहे का, छान आहे का. हळूहळू त्या वेणूचा परिणाम काय व्हायला लागला. त्या गोपिका स्वयंपाक करायच्यात आणि अलगद तो वेणूचा आवाज यायचा. बंसी आती थी और सब माहौल में वो बंसी के स्वर बिखर जाते थे. दुष्ट घड्याळ पुढे चालली. मला वेणू सांगायची होती आपल्याला. वेणू कशाला म्हणायचं? वेणू तिला म्हणायचं जी स्वतः मोकळी आहे आणि सगळ्यांना आनंदाने भरून टाकते. तिचं नाव वेणू आहे. वेणू कोण आहे? भगवान श्रीकृष्णाची सेवा करण्यासाठी साक्षात शिवजी आले, ती वेणू आहे. राधा आणि कृष्ण यांच्यातल्या प्रेमाची सूक्ष्मता म्हणजे वेणू आहे. सरस्वतीचा पुनर्जन्म म्हणजे वेणू आहे. हे सगळे चिंतन एका तासाचे आहेत. त्यांना मी बाजूला ठेवतो, फक्त तुम्हाला त्याचे क्लू दिलेत. कधी भेटलो परत, कारण परत यासाठी की भक्ती ही वर्तमानामध्ये आहे, भविष्याचा विचार नाही करायचा. वेणू सुद्धा अशी म्हणते की तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हायचा असेल तर मोकळे व्हा अंतकरणामधून. किती गाठा बांधून ठेवल्यात. जर अंतकरणातल्या गाठी काढून टाकल्या तर तो भगवंत सुद्धा त्याच्या ओठाला तुम्हाला लावेल. गाठा काढून टाका. हा तर मला असाच बोलला होता. त्याने तर त्याच्या लग्नामध्ये माझं नावच टाकलं नव्हतं. याने तर असंच केलं होतं. वेणू म्हणते सोडून टाका त्या सगळ्या गाठी, माझ्यासारखे मोकळं व्हा. भगवंत तुम्हाला जवळ घेईन. बासरी वाजायची आणि वाजता वाजता त्या बासरीचा परिणाम असा व्हायचा, चुलीवर स्वयंपाक चालू असायचा. खाली लाकडं घातलेले असायचे कारण गॅस नाही. त्या चुलीवरचा स्वयंपाक. पण माणसांच्या हृदयाला पाजर फुटेल याच्यामध्ये विशेष काय, त्या लाकडांना सुद्धा पाणी सुटायचं. आणि त्या गोपिका कृष्णाकडे तक्रार करायचे, नको रे बाबा तू एवढी बासरी वाजवू, आमच्या लाकडांना पाणी सुटतं आणि त्यामुळे आमचा स्वयंपाक होत नाही. आता बघा प्रेम कसं अंतकरणाच्या आतमध्ये गेलं.
नंतर त्याचा वेणू छान ऐकावासा वाटायला लागला. ही रासलीलेची तयारी आहे. आता तो थोडासा मोठा झाला आणि गायी चारण्यासाठी जेव्हा अरण्यामध्ये जायला लागला, आता दिवस दिवस तो भेटेना. आणि ज्या वेणूची सवय लागली होती ना, तो वेणू ऐकू येईना म्हणून आता विरह तयार झाला. प्रेम याला म्हणायचं की सानिध्यामध्ये असताना त्याची जाणीव होत नाही, आणि त्याची जाणीव खटकायला लागली की समजायचं आम्हाला प्रेम झालं. इतकी सूक्ष्मता आहे. जवळ असताना जाणवलं नाही, पण आता तो नाहीये ना, आता तो नाहीये, त्याची वेणू ऐकू येत नाही. आता जाणवायला लागलं की रोजची वेणू आम्हाला ऐकायला यायची, ती किती सुंदर असायची, आता ऐकू येत नाहीये. आणि मग त्यांना कळायचं, अरे या वेणूला आम्ही वरवर घेतलं होतं, पण ही वेणू एवढी वरवरची नाहीये, हिनं तर हृदयाला वेदना केल्यात. आता व्याकुळता निर्माण झाली आहे. आणि मग त्या गोपिका एकत्र यायच्यात आणि आता ध्यान करायच्यात. काय ध्यान करायच्या? बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपिशम वैजयंतींच माला. आता सगळ्यांनी आपण डोळे लावून ध्यान करा. कसं आहे बघा, लावा डोळे, बघा कसं आहे. गोपिका एकमेकींच्या जवळ बसायच्या आणि ध्यान करायच्या. बरहा पीडम, ज्याने मयुराचा पिच्छ असलेला मुकुट धारण केला आहे. का भगवंत असं म्हणतात की मी पक्षधर आहे, मी भक्ताचा पश्य घेतोय. नटवर वपुः, या जगामध्ये दोघच असतात, एक तर नट म्हणजे अभिनेता आणि दुसरा म्हणजे नवरदेव. परंतु ज्याचं सौंदर्य त्या नटापेक्षाही आणि वरापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे. क्षणे क्षणे यन्नवताम उपेती तदैव रूपम रमणीयताया. प्रत्येक क्षणाला ज्याचं सौंदर्य वाढत चाललंय. कर्णयो कर्णिकारम, कर्णिकेचे 2 पिवळे फुलं ज्याने आपल्या कानाला लावलेत. बिभ्रदवासः, ज्याने पिवळा पितांबर नेसलेला आहे. कनक कपिशम वैजयंतींच माला, ज्याने आपल्या गळ्यामध्ये वैजयंतीची माला घातली आहे. गोपाळ त्याच्या मागे त्याची स्तुती करत चालले, त्या गायी पुढे चालल्यात. आणि त्या कृष्णाने, ज्याने मयूरपिच्छ आपल्या डोक्यावर धारण केलाय, पितांबर धारण केलाय, ज्याच्या डोक्याला तिलक लागलाय, डोळ्याला काजळ आहे, हिऱ्याप्रमाणे ज्याची दंत पंक्ती आहे, डाळिंबासारखे ज्याचे होठ आहेत, पितांबर त्याने धारण केलाय. एक हात त्याने आपल्या कमरावर ठेवलाय आणि तो काढून त्याने आपल्या आधारावरती बासरी धरली आहे. आणि त्या बासरीतून आपल्या ओठातला अमृत तो सगळ्यांना देतोय. गोपिका म्हणतात वेदना व्हायला लागल्यात. आतापर्यंत जाणीव होत नव्हती, आता त्याचा विरह सतवायला लागला. रासलीलेची तयारी बघा. पुढे मार्गशीर्ष महिना आला आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये इथं असलेल्या गोपिका कात्यायनी मंदिरामध्ये गेल्या. उद्या जाणार आहे वृंदावनामध्ये. मी पूर्णपणे बरं तुमच्या बरोबर, सगळा आनंद घ्यायचा आपल्याला. तो कात्यायनी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन बाजूला असलेल्या यमुनेमध्ये रोज त्यांनी स्नान करायचं आणि प्रार्थना करायची. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतम देवी पती मे कुरुते नमः. सगळ्यांचा पती तू आहे हे कात्यायनी. आम्ही तुला प्रार्थना करतो तो कृष्ण आम्हाला पती म्हणून मिळावा. 1 महिनाभर त्यांनी कात्यायनी मातेची उपासना केली. वाळूच्या पिंडा बनवा, छोटे छोटे पिंडी बनवायच्यात. 1 महिन्यापर्यंत त्यांनी सेवा केली. शेवटचा दिवस होता. आपले कपडे वस्त्र काठावर ठेवून स्नान करत होते. याचा भाव लक्षात घ्या फक्त. श्रीकृष्ण त्या ठिकाणी आला, सगळ्यांचे वस्त्र चोरून नेलेत.
ही थट्टेची आणि मौज मजेची लीला नाही आहे. वस्त्र चोरून नेले म्हणजे काय बघा, रासलीला कधी घडू शकते. त्या सगळ्यांना कळालं कृष्ण आला. आपले कपडे घेण्यासाठी त्या धावायला लागल्या, अंग झाकायला लागल्या. कृष्णाने सांगितलं, लक्षात ठेवा गोपिकेनो, तुम्ही फक्त मला सामान्य पोरगा समजत असाल तर तुम्हाला रासलीलेमध्ये प्रवेश करता येणार नाही. मी जार पुरुष नाही, मी सामान्य पुरुष नाही, मी फक्त बाहेर दिसणारा नाही. या कणाकणामध्ये मी भरलोय. ऐका, ज्या पाण्यामध्ये तुम्ही लपताय ना त्या पाण्यामध्ये सुद्धा मी आहे. ज्या देहाने तुम्ही शरीराला लपवताय ना, ज्या हाताने तुम्ही शरीराला लपवताय ना त्या हातामध्ये मी आहे. आणि ऐका गोपींनो, ज्या देहाला तुम्ही झाकताय ना त्या देहाच्या आतमध्ये मी आहे. ज्याने तुम्हाला मधून पाहिलं नसेल त्याच्यापासून लाजावं लागेल. ज्याने तुम्हाला खरंच सगळ्या अंगाने पाहिलंय त्याच्यापुढं कसं लाजायचं. शब्द ऐका, पर्दा कोण भ्रतार सो जिन देखी सब देह. ज्याने सगळाच देह पाहिलाय आता त्याच्यापुढे पडदा कसा ठेवायचा. मला कळत नाही आपल्या कितीपर्यंत येते, पण खूप चांगला आहे का. ज्याने मला कपडे रहित पाहिलंय, अरे कपडे म्हणजे बाहेरचे कपडे नाही, हा देह सुद्धा कपडाच आहे. याच्यामध्ये अजून एक कपडा आहे आणि या कपड्याच्या आतमध्ये तो आहे ज्याने मला बिन कपड्याचं पाहिलंय. आता त्याच्या पुढे मी कपड्याने अंग झाकू कसं. भगवंत म्हणतात का अंगावरचेच कपडे नाही, त्याच्यामध्ये असलेला देह सुद्धा कपडा आहे आणि त्याच्यामध्ये मी बसलोय. तुम्ही फक्त बाह्य मनुष्य म्हणून मला जर बघाल ना, रासलीलेमध्ये प्रवेश नाही करता येणार गोपिका. तुम्हाला बोध कळाला त्यांना आणि बिना कपड्याच्या निघाल्या गावात. कृष्ण म्हणाला, आता तुमची दृष्टी कृष्णमय झाली, सामान्य लोकांची नाहीये. प्रसाद म्हणून कृष्णांनी त्यांना कपडे देऊन टाकलेत, प्रसाद म्हणून. आणि सगळ्यांना सांगितलं, शरद पौर्णिमेला तुम्हा सर्वांना सगळ्या इंद्रियांना तृप्त करणारा असा रास प्रसंग, आणि त्या रासेमध्ये मी सगळ्यांना प्रवेश करून घेईल. आणि आता रास पौर्णिमा आली, शरद पौर्णिमा आली. आकाशामध्ये चंद्र उगवलेला आहे. चंद्र पूर्ण आहे, चंद्र निष्कल आहे, त्याच्यावर कुठलाही डाग नाही. का बरं, माझा कृष्ण सुद्धा निष्कलंक आहे. तो चंद्र जणू काय या वृंदावनामध्ये केसर उडवतोय. पूर्व दिशेकडे पाहिल्यानंतर सगळी पूर्व दिशा लाल होऊन गेली आहे. यमुनेमध्ये गार 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 पाणी वाहत आहे. तिथं असलेले जे कमळाचे ताटा आहेत, कमळ फुलले आहेत. चंद्राला पाहिल्यानंतर चंद्र विकासिनी त्या कमळांना बघून आनंद झाला, त्यांचा सुगंध सगळीकडे पसरला आहे. कुंजवन आहे, वेली आहेत, आणि त्या शीतलतेमध्ये कृष्ण भगवंताने बासरे आपल्या आपल्या ओठावर घेतली आणि वाजवली. पण या अगोदरची बासरी सगळ्यांना ऐकू येत होती. आजची बासरी फक्त त्यांना ऐकू आली ज्यांना भगवंत रासलीलेमध्ये प्रवेश देऊ इच्छितो, सगळ्यांना नाही. वेळ झालाय, थांबतोय मी आता. रसातून खाली यावं लागणार आहे. सगळ्या गोपिकांना भगवंताने बोलवलं कसं, त्या व्याकुळ झाल्या कशा, आणि त्यांच्या सगळ्या वृत्तींना भगवंताने रस दिला कसा, ही कथा उद्याच्या सत्रामध्ये आपण बघूया. कारण आता मी बोलत गेलो तर मुख्य रसापर्यंत जाता जाता मला थांबावं लागेल. थांबूया, कथेचा क्रम थोडासा बघूया फक्त 2 मिनिटांमध्ये. आणि यानंतर महाप्रसाद, आणि महाप्रसादाच्या नंतर आपल्याला आज जायचं आहे गोवर्धन दर्शनासाठी. बरसाना, नंदगाव पुरेपुरे म्हणेपर्यंत दर्शन होणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. गागर में सागर आ जाए अशी व्यवस्था केली आहे सगळी. म्हणून या भावाला अंतःकरणामध्ये ठेवा, या प्रवासाला अंतःकरणामध्ये ठेवा, आणि मग बाहेर बघा सौंदर्य किती आहे. म्हणून तुमच्या अंतःकरणातलं सौंदर्य इथे एकदा निर्माण करायचं आहे आणि मग तुम्हाला बाहेरचं दाखवायचं सगळं. आपण लोक येतात तिथं, पेढा घेतला, जिलेबी घेतली,
टोपरं घेतलं, घेणारच आपण, ते सगळं घ्यायला नको. एक दिवस मार्केटला जायचं आपल्याला सगळ्यांना मिळून. आणि कथा किती ऐकली? कथा एवढी एवढी ऐकली. एक वाक्य ऐका जाता जाता, इथं येऊनही जर तुम्ही फक्त पदार्थच घेतले असेल तर बाजार बदलला, फक्त बाजारच झाला इथे येऊन सुद्धा. अरे काय भेटत नाही आमच्या पुण्यामध्ये, आणि काय भेटत नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये. इथं येऊनही फक्त वस्तू खरेदी केल्या असल्या तर बाजारच झाला, भक्ती नाही झाली. फक्त दुकानं बदललेत, आणि सगळे दुकान सारखेच, सगळे ग्राहक सारखेच, आणि सगळे घेणारे सारखेच. म्हणून राहिलेले आपले हे जे दिवस आहेत ना, जड वस्तूमध्ये नाही, मला हे नामरूपी भक्तिरूपी किती मोठी व्यवस्था येईल याचा प्रयत्न करूया. कथाक्रम आपण बघूया. काल आपण पाहिलं, आता कथेमध्ये या परत. इकडं परीक्षितीला ऋषीने शाप दिला की 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे. परीक्षिती गंगेच्या तीरावर आला, आणि आल्यानंतर विचारलं होतं, महाराज ज्याला 7 दिवसामध्ये मृत्यू येणार त्याने काय करायला पाहिजे आहे? शुकदेवजी म्हणतात, राजन खूप चांगला प्रश्न तू विचारलास. माणसं जगत असताना मृत्यूला विसरून जातात, परंतु ज्याला मृत्यूची आठवण आहे त्याला खरं जगता येतं. म्हणून माणसं स्वतःच्या मृत्यूला विसरलेत म्हणून बेफाम वागताय. ज्याला माहिती की मृत्यू येणार आहे तो प्रत्येक क्षणाचं सोनं करण्याचा प्रयत्न करतो. अरे काय मागं गेलं गेलं, पुढं काय होईल माहिती नाहीये. मला तो क्षण मिळाला, घेतलेला श्वास परत बाहेर टाकता येईल की नाही माहिती नाहीये. किती योजना, किती विमानं, किती हेलिकॉप्टर, आणि किती खदाना, आणि किती जमिनी, पण मृत्यू जेव्हा आला तेव्हा एका क्षणात आला. काही करता आलं नाही, काही करता आलं नाही. आपलं सगळं नियोजन एका क्षणामध्ये नेस्तनाबूत करणारा तो मृत्यू आहे. म्हणून मृत्यू येणार आहे याची जाणीव तुला आहे बाबा. जगातला सगळ्यात भाग्यवान तू आहेस. या मृत्यूलाही मंगलमय जर करायचं असेल तर 3 गोष्टी कर. त्या भगवंताचं श्रवण कर, त्या भगवंताचं चिंतन कर, आणि त्या भगवंताचं स्मरण कर. कीर्तन, श्रवण, कीर्तन आणि स्मरण, ह्या 3 गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये आल्या त्याचा मृत्यू सुद्धा मंगलमय होतो. कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या मुखामध्ये नाम आलं त्याचा मृत्यू सुद्धा उत्सव होत असतो. म्हणून परीक्षिता, तुझ्या शेवटच्या काळामध्ये नामस्मरण घडावं, त्या भगवंताचं चिंतन घडावं, त्यासाठी आता मी तुला कथा सांगणार आहे. या सगळ्या सृष्टीकडे पाहत असताना ही त्या भगवंताचं विराट रूप आहे. इथं वाहणाऱ्या नद्या त्या भगवंताच्या धमन्या आहे. आकाशामध्ये ढग जे दाटून येतात ते भगवंताचे काळे भोर केस आहे. इथं असलेले जे झाडं आहेत ते भगवंताचे रोम आहेत. आणि इथल्या रोमामध्ये आणि कानाकानामध्ये भगवंत नटलेला आहे. याला म्हणतात स्थूल ध्यान, सूक्ष्म ध्यान. भगवंताच्या पायापासून तर त्याच्या केसापर्यंत करत जाणार ते सूक्ष्म ध्यान सांगितलं. ही सृष्टी कशी निर्माण झाली? तर भगवान परब्रह्माला असं वाटलं मी एक आहे, अनेक व्हावं. त्या परमात्म्याच्या नाभीतून जन्माला आला ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाने सगळीकडे पाहिलं, पाणीच पाणी, मी काय करावं त्याला कळेना. तेव्हा त्याने तप केला आणि भगवंताने सांगितलं की या सृष्टीची निर्मिती करायची आहे. ब्रह्मदेवाने वेगवेगळ्या प्रकारची सृष्टी केली पण त्याला समाधान होईना. त्याने आपल्या देहाचे 2 भाग केलेत. उजव्या भागापासून पुरुष निर्माण झाला त्याचं नाव मनू, आणि डाव्या भागापासून जी स्त्री निर्माण झाली तिचं नाव शतरूपा. काही आमच्या कानामध्ये विष घातल्या जात आहे. मनुवादी जणू काय शिव्या दिल्या जात आहे. अहो, मनुष्य ज्याच्यापासून झाला तो मनू. कधीतरी वेळ संपत आलाय माझा, त्या अंगानेही चिंतन करता येईल. मनुष्य जिथून निर्माण झाला त्याचं नाव मनू. मनू आणि शतरूपा यांचा विवाह झाला. हिरण्याक्षाने नेलेली ती पृथ्वी भगवान वाराहाने त्याच्या मुस्काडा देऊन वर आणली होती. आता मी हे जे एक वाक्य बोलतोय ना त्याच्या मागे 2-2 तासाच्या कथा आहेत. पण क्या करेगे बच्चे के जान लेगे क्या? एवढ्या कमी वेळात कसं होईल?
आणि म्हणू आणि शत्रुपा यांना 3 मुली झाल्यात आणि 2 मुलं झालेत. ऐका, सृष्टीच्या आधी 3 मुली आहेत आणि फक्त 2च मुलं आहेत. आमच्या अध्यात्माने स्त्रिया कमी केल्या नाहीत, तुमच्या विज्ञानाने स्त्रिया कमी केल्यात, सोनोग्राफी करून करून. म्हणून या सृष्टीच्या आधी 3 स्त्रिया आहेत. आकुती, देवहूती, प्रसूती या 3 मुली आणि उत्तामपाद आणि देवव्रत 2 मुलं. आमच्या भागवताने मुलांचा वंश नाही नाना पहिला सांगितला, स्त्रियांचा सांगितला. देवहूती यांचं लग्न झालं कर्दमाशी, खूप गोड कथा आहे. नवकन्या झाल्यात, त्याच्यामध्ये अनुसूया आहे. आणि मुलगा झाला कपिल. बोले कपिल भगवान की. कर्दमजी ऋषी तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. कपिल भगवान आहे. देवहूती माता एक दिवस कपिलांजवळ गेल्या. भगवान, मला कळालं आपण मुलगा होऊन आलात, पण आपण भगवंत आहात. जगामध्ये अनेक भोग लोकांनी ऐकले नसेल, ते भोग मी भोगलेत. पण भगवान, एवढे भोग भोगूनही तृप्ती होत नाहीये. माझे वडील धर्मात्मा आहे, माझे वडील धर्मात्मा आहे, माझा नवरा महात्मा आहे आणि माझा मुलगा परमात्मा आहे. आणि एवढा असूनही माझा उद्धार जर झाला नाही तर माझ्यासारखं दुर्भाग्य माझंच. माझा उद्धार करा. म्हणून ज्ञान ग्रहण करण्यासाठी हा मुलगा आहे का हा पती आहे, कोण आहे, जिथून मिळेल तिथून घ्यावं. तेव्हा कपिल भगवंत म्हणतात, आई, मनुष्याचं मनच माणसाच्या मुक्तीला कारण आहे आणि त्याचं मनच त्याच्या बद्धतेला कारण आहे. हे मन जर भगवंताकडे लावलं, हे मन जर संतांच्या सोबत जर लावलं, तर महापुरुषों के प्रति होने वाली प्रीति मोक्ष का कारण होती है. आणि मग सांख्ययोगाचं वर्णन केलं, 25 तत्वाचं, भक्तीचं वर्णन केलं. कपिल भगवंत निघून गेले. देवहूती माता त्या भक्तीच्या रंगामध्ये एवढ्या रंगून गेल्या, हृदय एवढं पगळलं की एक दिवस नदीच्या रूपाने प्रवाहित झाल्यात आणि सिद्धिदा नदी होऊन गंगासागरला जाऊन मिळाल्यात. कपिल भगवंतांनी त्यांचं स्वागत केलं. चतुर्थ स्कंदामध्ये आकुती आणि रुची प्रजापती त्यांच्यापासून यज्ञ आणि दक्षिणा. यज्ञ करायचा म्हटलं की त्याला जोडीला दक्षिणा असायला पाहिजे. दक्षिणा म्हणजे हजारो रुपयानेच पाहिजे असं काही नाही, कारण जोपर्यंत यज्ञाला दक्षिणेची जोडी भेटत नाही तोपर्यंत त्याची परिपूर्णता नाही. यज्ञ आणि दक्षिणा रुची प्रजापतीच्या घरामध्ये आल्यात. आणि शेवटची मुलगी आहे तिसरी, प्रसूती. या प्रसूतीला 16 मुली झाल्यात. त्याच्यामध्ये 13 धर्माला दिल्यात, एक देवाला दिली आणि एक पितरांना दिली सुहास्वदा, आणि एक मुलगी दिली शंकरांना. तिचं नाव सती. भगवान शंकर भगवंताच्या भजनामध्ये कायम रमलेले, परंतु दक्ष अहंकारी असा होता. त्याने मोठा यज्ञ केला. फक्त आता मी एका वाक्यामध्ये सांगतोय. या यज्ञामध्ये शंकरांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला. सतीला जेव्हा हे कळालं की माझ्या पतीचा अपमान माझ्या बापाने केला, त्यांनी त्या यज्ञामध्ये आपला देह भस्मसात केला. शंकर भगवंताने दक्षाचं मुडकं कापलं, त्याला बोकड्याचं मुडकं बसवलं. कारण बोकड्या जो आहे ना तो ब्या ब्या म्हणत असतो, म्हणजे मी. आणि मग त्याने बम 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 म्हणून भगवंताची स्तुती केली. भगवंताने त्याला क्षमा केली. यानंतर प्रियव्रत नावाचा मुलगा आहे म्हणून आणि शत्रुपाचा. त्याला 2 पत्न्या आहे, सुरुची आणि सुनीती. सुरुची म्हणजे काय, मनाला आवडेल तसं वागणं, आणि सुनीती म्हणजे शास्त्राने सांगितलं तसं वागणं. माणसांना सुरुची आवडत असते. मेरा मन जैसा कहेगा वैसा करूंगा मैं. सुनीतीच्या मुलाचं नाव ध्रुव, सुरुचीच्या मुलाचं नाव उत्तम. रुची उत्तम असते नाना, आणि म्हणून उत्तम चाट भांडार. मी इमरती खाल्ली होती, मी कधीतरी येणार आहे तुमच्याकडे, जाऊया खायला. ती बरेच वर्ष झालेत. म्हणून रुची उत्तम असू शकते, कायमची नाही राहू शकत. आणि सुनीतीला जो मुलगा झाला त्याचं नाव ध्रुव. 5 महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून भगवंताला प्रगट करून घेतलं, भगवंताला प्राप्त करून घेतलं. याच वंशामध्ये आलेला वेन अतिशय दुष्ट होता. ऋषीने हुंकार भरला. हुंकार भरल्यानंतर त्याचा वध केला आणि त्याच्या बाहूचं मंथन केल्यानंतर भगवान पृथु आणि अर्ची यांचं प्रागट्य झालं. बोलिये भगवान पृथु भगवान की जय. वेनामुळे ही सगळी पृथ्वी नापीक झाली होती. सगळीकडे डोंगर वाढलेत,
सगळीकडे काटेरी झुडपं वाढलेत, पृथ्वी आलेत. त्याने ही सगळी पृथ्वी सपाट केली. जेवढ्या पर्वतांची गरज आहे तेवढ्या पर्वतावर झाडं लावलीत आणि पृथ्वी सुजलाम सुफलाम केली. म्हणून या धरणीला नाव पडलं पृथ्वी. पृथ्वीराजाने याला निर्माण केलं म्हणून सगळी पृथ्वी सुजलाम सुफलाम केले. आणि नंतर भगवंताला प्रार्थना केली, देवा मला 10,000 कान द्या. का? 2 कानांनी नामस्मरण ऐकता असताना माझी तृप्ती होत नाही. 1000 कानं असावी, त्या कानाने मी तुमचं गुणानुवाद ऐकावे. हे रासलीलाच आहे. याच अंशामध्ये आलेला प्राचीन बर्री इतके यज्ञ केले त्याने की सगळ्या पृथ्वीवर साळीचे काड्या. नारदजी आले तर त्याने सांगितलं, अरे या यज्ञामध्ये तू ज्या बळी दिलात ना, ते सगळे जे प्राणी आहेत ना, त्यांनी आपले शिंग असे धारदार केले. तुला कशासाठी? जेव्हा तू मरशील ना, तुझं पोट फाडण्यासाठी. का बरं? हे तू ज्यांना फाडलंस ना, ते सगळे तुझी वाट बघत बसलेत. घाबरला प्राचीन बर्री. पण आता मी काय करायला पाहिजे? म्हटले, ज्ञान संपादन करून घे. आणि त्याला पुरंजन उपाख्यान सांगितलं. पुरंजन म्हणजे काय? हा देहच एक नगर आहे आणि या नगरामध्ये राहणारी बुद्धी ही पुरंजनी आहे आणि याच्यामध्ये राहणारा आत्मा हा पुरंजन आहे. आणि त्याचा एक मित्र आहे अविज्ञात, त्याचं नाव ईश्वर आहे. या देहामध्ये राहत असताना पुरंजन देहामध्ये रंगून जातो, पण कधीतरी त्याचा मित्र त्याला भेटायला येतो आणि तो मित्र या पुरंजनाला सांगतो, तू या देहातला नाही आहे, तू या मुक्त आकाशामधला आहे. सुंदर अशी प्राचीन बर्हीला या मोक्षाची कथा सांगून 4th स्कंद संपवला. 5म स्कंदामध्ये आहे राजा जडभरजींची कथा आली, अतिशय सुंदर. प्रेम करायला पाहिजे पण कुणाच्या मोहात नाही पडायला पाहिजे. अटॅचमेंट असायला पाहिजे पण डिटॅचमेंट पण करता यायला पाहिजे. माणसं कशाच्या प्रेमात पडतात? कुत्र्यांच्या प्रेमात पडतात. मुंबईला आम्ही चाललो होतो, आत्ता शूटिंगसाठी मागे गेलो कीर्तनाच्या, आणि बाजून एक गाडी चालली होती आप्पा. त्या गाडीला वरून काय असं काय मोकळी गाडी होती, ती कार मोकळी गाडी होती. एक पोरगी 17-18 वर्षाची, तिच्या बाजूला कुत्रं बसलेलं होतं. गाडी चालली होती, सिग्नलला गाडी थांबली आणि कुत्रं त्या पुरीचं तोंड चाटायला लागलं. आमचे वारकरी म्हटले, महाराज हे काय? मी म्हटलं, तिचा गत जन्माचा प्रियकर असावा, तो त्या नवरा असावा, आलाय तो आता तोंड चाटतोय तिथं. प्रेम सगळ्यावर करा पण गुंतून राहू नका. इथं जडभरजींचं तेच झालं होतं. साधना करत असताना एक हरणाचं पिल्लू आणलं आणि ध्यान विसरून गेला. आणि हरणाला काय करायचं? माझं हरण असं खेळत असेल, माझं पाडस त्याच्यासाठी गवत आणायला पाहिजे. पुढे बघा, एक दिवस हरणाचा कळप आला आणि त्या हरणाचं पाडस म्हटलं, अरे या कुठल्या दाढीवाल्या बाबाकडे थांबलोय म्हटलंय. आपला कळप आल्यानंतर ते पाडस हरणांसोबत निघून गेलं आणि बाबा रडत बसला. कसं झालं माझं? अरे कसं झालं नाही, तो गेला निघून. त्याने मागं वळून सुद्धा पाहिलं नाही. गजानन महाराज, मी धुळ्याला जायचो कीर्तनाला. एकच प्रसंग सांगतो फक्त. शिक्षित हो मॅडम होत्या आणि रडायला लागल्या. म्हटलं काय झालं मॅडम? म्हटले, मी ना घरी एक कासव आणलं होतं, त्याला मी खाऊ घालायचे पेढे. मी मनात म्हटले पेढा नसतं खातो. आणि मग ते आजारी पडलं ना, आमच्या सरांनी ना सांगितलं की आता हे मरण. मग आम्ही त्याला तलावावर घेऊन गेलो. मला लय प्रेम हो त्या कासवावर. बरं म्हटलं मॅडम ठीक आहे. मग त्या कासवाला जेव्हा तुम्ही त्या तलावात सोडलं, त्याने मागं वळून पाडलं का? म्हणजे बिलकुल नाही. म्हटलं तुमच्यापेक्षा कासव शहाणा आहे की पाण्यामध्ये सोडल्यानंतर त्याने मागं वळूनही पाहिलं. पुस्तक काय कोंबले का डोक्यामध्ये नुसतं? त्या कासवापेक्षा थोडीशी तर अक्कल पाहिजे होती तुम्हाला. मनातल्या मनात म्हटलं, कारण जेवायचं होतं नंतर. त्या कासवाने एका क्षणामध्ये तुमचा विचार न करता तो निघून गेला. तुम्ही आयुष्यभर माणसं डोक्यात वाहता. जडभर जे सांगताय की माझ्या जीवनामध्ये मी त्याची आसक्ती केली आणि त्याच्यामुळे मला 3 जन्म घ्यावे लागलेत. 3रा जन्म ब्राह्मण कुळामध्ये मिळाला आणि त्या जन्मामध्ये मात्र जडभरजी मुक्त झालेत. कथा खूप गोड आहे, इतकी गोड आहे जिलेबीपेक्षा गोड आहे. रहुगणाचा उद्धार त्या 5व्या स्कंदामध्ये झाला. 6व्या स्कंदामध्ये आता राहू देतो. खूप गोड आनंद आहे. नामाचा आनंद. अजामिलाचं उपाख्यान आलेलं आहे.
उद्या 6व्या स्कंदापासून तर कृष्ण भगवंताला घेऊन यायचं आहे. उद्या बरोबर 7 वाजता. आज मी इथं येऊन उभा राहिलो, पण उद्या 7 वाजता कथा सुरू करणार आहे उद्या. तर उद्याच्या कथेसाठी सुद्धा आपण सादर आमंत्रित आहात. इतकं चांगलं तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. त्या कृष्णाची बासरी आपल्याही अंतःकरणाला खेचावी, आपल्या अंतःकरणाला त्यांनी ओढावं आणि आपले सगळे अंतःकरणाचे रस वृत्त्या मधुर व्हाव्यात अशी त्या रासेश्वराला प्रार्थना करून आजच्या कथेला पूर्ण विराम देऊया. उद्याच्या कथेसाठी सकाळच्या सत्रामध्ये आपण सादर आमंत्रित आहात. आज आपल्याला गोवर्धनाचे दर्शन करायचं आहे. मुळामध्ये सगळे गोपाळ जिथं जाऊन गोवर्धनाची पूजा केली होती तिथं मुख्य ठिकाणी, पूजेच्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचं आहे. त्यानंतर नंद बाबा गोकुळामध्ये तर राहिलेत, परंतु काही दिवस त्या नंद महलामध्ये राहिलेत. कारण गोकुळ म्हणजे फक्त एवढंच नाही आहे, 84 कोसाचं जे आहे त्याचं नाव गोकुळ आहे. मंगलताई, माझा असा विचार आहे, तर 84 कोसाची एक यात्रा असते की जिथं जिथं भगवंत राहिले, जिथं गायी चारल्या, जिथं त्या आसुरांना मारलं, असं 84 कोसाची ती यात्रा आहे. संकल्प करून ठेवूया, कधीतरी श्रीकृष्ण भगवंताच्या कृपेनं तीही यात्रा करूया. 84 कोस यात्रा कोणी करत नाही. ते गजानन महाराजांना सांगूया आपण, त्यांना दया आली तर घेऊन येतील ते आपल्याला, त्याच्यासोबत येऊया. नंदाचा मोठा किल्ला आहे, नक्की पाहायला जातो. आणि त्याच्यानंतर या सगळ्या ब्रजभूमीची महाराणी जर कोण असेल तर त्या श्री राधाराणी आहेत. त्या राधाराणीच्या बरसाण्याला आपल्याला जायचं. आनंद घ्या, प्रत्येक क्षण डोळ्यामध्ये साठवा आणि बाहेरची यात्रा करता करता आतली यात्रा करूया. कथेच्या माध्यमातून आतली यात्रा. आणि आता बाहेरच्या यात्रेसाठी आपल्याला निघायचं आहे. लगेच भोजनाच्या आता आरती होईल, आरतीनंतर महाप्रसाद. आणि घाई न करता आपल्या सगळ्यांनी निघायचं आहे. आजची कथा आजच्या पुरतं इथंच विराम पावते. भगवंताचं संकीर्तन 2 मिनिटं आणि त्यानंतर आरती आणि महाप्रसाद. जय हो. गजाननजी, आरतीची तयारी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव.